प्रामाणिकपणाने आम्ही धन कमवलं पाहिजे, कष्टाने आम्ही धन कमवलं पाहिजे. माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज सांगतात, वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं असतात. हसूही देत नाही, रडू सुद्धा देत नाही. आम्ही 10 साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ शकतो. डॉक्टर सांगतील चमच्यावर खाऊ नका. दिवाण बनून घ्याल मस्तपैकी, झोपायला 10 लाखाचा. डॉक्टर सांगतील मनक्यात घ्या पे, चटईवर झोपत चला. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ मस्तपैकी. डॉक्टर सांगतील ब्लॉकेज मसालेदार खाऊ नका. कुठं घेऊन जाणार ते सगळं? एक दिवस असा येईल का आमची प्रगती आम्हाला समाधानाच्या पातळीवर मोजावी लागणार आहे. मग आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे? ह्या जुन्या लोकांनी कसं संकट सहन केले त्या काळामध्ये, किती त्रास सहन केला. मी नेहमी म्हणत असतो ना, जुने वयोवृद्ध सगळे जर संस्कार देणारे आमच्या घरातून निघून गेले ना, आम्हाला बाजारात कोटी रुपये देऊन सुद्धा संस्कार भेटणार नाही. म्हणून आम्ही या जुन्या लोकांना, जुने संस्कार देणाऱ्या लोकांना जपलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. कारण हा देश ज्यांनी आमच्या स्वाधीन केला आहे, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, यांनी छाताडावरती गोळ्या झेलल्या, फासावरती गेले आणि हा देश आमच्याकरता दिलाय आम्हाला. आज आम्हाला त्याची कदर नाही. सुखाने आरामाने आज आम्ही जगतोय. देशासाठी धर्मासाठी काय योगदान आहे आमचं? काहीच नाही ना. आम्ही धर्मासाठी देशासाठी लढलं पाहिजे, झटलं पाहिजे, त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या संतांनी किती त्रास सहन केला होते, संत महात्म्यांनी. माझ्या माऊली ज्ञानोबा रायांनी 4 भावंड आहे, समाजाचा एवढा त्रास सहन केला, एवढा त्रास सहन केला. आमचे पोरं जर आज शाळेच्या कॉलेजच्या दृष्टीने जर बाहेर गावी गेले तर आम्ही स्वतःच्या काळजावरती दगड ठेवतोय. कवळ्या वयात आई वडील निघून गेले. काय वय होतं माऊली ज्ञानोबा रायाचं? काय वय होतं निवृत्ती दादाचं? काय वय होतं ते छोट्याशा मुक्ताईचं? काय वय होतं सोपान काकांचं? कवळ्या वयात आई वडील ज्या वेळेस निघून गेले, कसं जीवन जगले असतील ते? किती त्रास समाजात सहन करावा लागला त्यांना. विठ्ठलपंत पैठणवरून आले, रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब म्हणले, अहो भोजन करून घ्या ना. विठ्ठलपंत म्हणले, नाही ग रुक्मिणी, मला भूक नाही. का भूक नाही? शुद्धीपत्र मिळालं आपल्याला. आणि त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले, रुक्मिणी नाही मिळालं का शुद्धीपत्र? ते शब्द आमच्या रुक्मिणीने ऐकले आणि पायाखालची जमीन सरकली. त्या धर्मसभेमध्ये ते लोक इतके निष्ठुर वागले, इतके निष्ठुर वागले, समाजामध्ये घेत नव्हते. संन्यासीची पोरं म्हणून त्यांना त्रास दिला माऊली ज्ञानेश्वर 4 भावंडांना, इतका त्रास दिलाय. आणि शेवटी देहांत प्रायचित्त घ्यायचंय. रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. 4 लेकरांना सोडून जायचंय. कोणत्या आईला वाटेल का 4 लेकरं सोडून जायचं देहांत प्रायचित्त घेण्याकरता? कोणत्या आईला जावं असं वाटणार नाही. पोटचा गोळा सोडून जायचंय आज. आणि विठ्ठलपंत म्हणले, रुक्मिणी तुला वाटतं ना ग, समाजाने सन्मानानं आपल्या लेकरांना जगू द्यावा तर आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावं लागणार आहे. म्हणजे समाजाने आपल्या मुलांना समाजामध्ये घ्यावा, तुला जर वाटत असेल ना रुक्मिणी, तर आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावं लागणार आहे. म्हटलं दुसरा पर्याय नाही ग रुक्मिणी. आणि रात्री 12 वाजता आमच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी तो निर्णय घेतला देहांत प्रायचित्ताचा. आणि रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. 4ही लेकरं जमिनीवरती झोपलेले. तिघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. छोटीशी मुक्ता होती, 4च वर्षाची मुक्ता आहे. पोटाला कवटळलं आईसाहेबांनी, स्वतःच्या छातीला लावलं त्या आईनं आणि रडायला लागल्या रुक्मिणी आईसाहेब का ह्या मुक्ताला सोडून जायचंय. हो मला 3 लेकरांचं काही वाटत नाही, पण माझी मुक्ता खूप लहान आहे. सकाळी उठल्यावरती विचारत ना आई कुठे आहे, बाबा कुठे आहे. कासावी समान मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण जीव तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी. ऐसी ती जननी शकवा है, ऐसी ती जननी शकवा है, शकवा है राम. ऐसी ती जननी. रुक्मिणी आईसाहेबांनी तो निर्णय घेतला का देहांत प्रायचित्त घ्यायचंय. आणि रुक्मिणी आईसाहेबांना रात्रीचा प्रसंग आहे. 3 लेकरांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, मुक्ताईला स्वतःच्या कमरेला कवटाळलं. आमच्या रुक्मिणी आईसाहेबाचा पाय घरामधून निघत नव्हता. कसलाही विचार न करता लेकरांच्या हितासाठी, समाजाने सन्मानानं माझ्या लेकरांना जगू द्यावा ही इच्छा आमच्या रुक्मिणी आईसाहेबाची होती.
आणि कसलाही विचार न करता रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त घेतलंय. सकाळ झाली, माझी माऊली ज्ञानोबराया उठली, निवृत्ती दादा उठले, चारी भावंड उठले. भुशाला असलेलं पत्र माऊली ज्ञानोबरायांनी हातात घेतलंय. विठ्ठलपंतांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, लेकरांनो आम्ही देहांत प्रायचित्त घेतो, आम्ही चूक केली रे बाळांनो, समाजाने तुम्हाला सन्मानानं जगू देवा ही आमची अपेक्षा आहे, पण बाळांनो आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला सोडून जातोय. बापाचं आईचं कर्तव्य आहे मुलाचं पालन पोषण करणं, पण आम्ही हारलो या संसारामध्ये, या आयुष्यामध्ये नाही तुमचं पालन पोषण करू शकत. तुमच्या हितासाठी देहांत प्रायचित्त घेतोय. आणि तेवढ्यात ती छोटीशी 4 वर्षाची मुक्ताई उठली. घराच्या बाहेर बघितलं, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. बघितल्याबरोबर माऊली ज्ञानोबराया उभे होते. माऊली ज्ञानोबराया जवळ आली ती छोटीशी मुक्ता आणि माऊली ज्ञानोबरायाच्या कमरेला मिठी मारली. म्हणली दादा, हो दादा, आई कुठे सांगा ना, बाबा कुठे सांगा ना. नाही राहू शकत आई बिगर, मी नाही राहू शकत बाबा बिगर, मला आई माऊली ज्ञानराया हे सोपाना मुक्ताई हे ज्ञानराया 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 ज्ञानोबरायाकडे ती छोटीशी मुक्ता आली. म्हणली दादा, आई कुठे सांगा ना, बाबा कुठे सांगा ना. नाही राहू शकत पोते आई बिगर, बाबा बिगर. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कशी बशी त्या मुक्ताईची समजूत काढली. म्हणली मुक्ता, संत आणि नदी आपला रस्ता कधी सांगून जात नसेल तर कसला विचार करती. समाजाच्या हितासाठी आपण जन्माला आलोय. आणि त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायाने त्या मुक्ताईची समजूत काढली. आणि त्याच माऊली ज्ञानोबरायाने घरात असलेलं एक फडकं उचललं, त्याला 2 गाठी मारल्या, त्याची झोळी बनवली माऊली ज्ञानोबरायांनी. आणि जगाला विश्व शांतीचा दिलासा देणारा ग्रंथ राज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊलीने समाजाला समर्पित केलाय. ही ताकद त्या संतांची. तरी माऊली ज्ञानोबरायाने त्या ज्ञानेश्वरीत कुठं उल्लेख नाही केला का या समाजाने आम्हाला त्रास दिलाय म्हणून. लिहिलंय कुठं माझ्या माऊलीनं? नाही लिहिलंय. उलट माऊली ज्ञानोबरायांनी पसायदान लिहून ठेवलं, आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावे तोसूनी मज द्यावे पसायदान. देवा, तुझ्याकडे शेवटचं मागतो रे भगवंता, शेवटचं मागतोय. अख्खं विश्व सुखी कर देवा, ज्यांनी त्रास दिला ना त्याला सुद्धा सुखी कर. हे संतांचे विचार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये एखाद्यानं थोडा बांध कोरला तरी आम्ही इतकं ओरडतो का? कारण समाजामध्ये जीवन जगत असताना संतांचे खरे विचार आम्ही आज घेतले पाहिजे. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायाने पुन्हा तक्रार नाही केली की या समाजाने आम्हाला त्रास दिला. लिहिलंय कुठं? नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. ते भजन चिंतन आमच्या बरोबर येणार आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये जीवन जगत असताना वडीलधाऱ्या माणसांचा आदर आम्ही करायला शिकलं पाहिजे. कारण वडिलांकडून संघर्ष आणि संस्कार मात्र आईकडून शिकावं, बाकी सगळं जग शिकवतं असतं. म्हणून जीवनामध्ये तरुण जर मुलं असेल, आपलं स्वतःचं शिक्षण पहिल्यांदा आम्ही केलं पाहिजे. अगोदर स्वतःचं शिक्षण, पोटापुरती नोकरी, मग व्यवसाय काहीतरी, आणि मग कार्यकर्ता बना. अर्ध्यापोटी बनलेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनत असतो, हे लक्षात ठेवा. आमच्याकडे फॅड येतो, कोणी उठलं का कार्यकर्ता, कोणी उठलं का कार्यकर्ता. नाही, बरबाद होऊन जा. स्वतःचा एकदा संसार बघा, शिक्षण करा, चांगलं शिक्षण घ्या, मग प्रपंच बघा. प्रपंचाकडे लक्ष द्या. म्हणून जीवनामध्ये आम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जे शिकून जाते ना, ते ह्या जगातली कुठली डिग्री शिकू शकत नाही, कुठली डिग्री शिकू शकत नाही ना. म्हणून आधार देणाऱ्या माणसांना आणि सावली देणाऱ्या वृक्षांना कधीच विसरू नका. ज्याने आम्हाला आधार दिलाय, ज्याने आम्हाला स्थान दिलं ना, त्याचा कधीही आदर करा, त्याला कधी विसरू नका जीवनामध्ये. एकदा माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरजी महाराजांना म्हटलं, महाराज, माणसाचं जीवन कधी सुंदर होईल हो? पैसा भरपूर आहे, धन भरपूर आहे, कशाचीच कमी नाही, पण जीवन कधी सुंदर होईल?
महाराज म्हटले एक काम करा, तुमच्या जीवनामध्ये ज्याने ज्याने तुम्हाला मदत केली ना त्यांची सगळ्यांची यादी एका कागदावर लिहून आणा म्हटले. मी ते पेन घेतली, वही घेतली, ज्यांनी ज्यांनी मला आयुष्यामध्ये मदत केली ना सगळ्यांचे नावं एका पेनावरती एका कागदावरती लिहून घेतले सगळ्यांचे नावं. आणि 25 जणांची ते नावं झाले. 25 जणांनी मला मदत केली होती लहानपणापासून. आणि ती यादी महाराजांकडे घेऊन गेलो. महाराजांनी ती यादी वाचली, 25 नावं झाले होते त्या यादीमध्ये. महाराज म्हटले आता एक काम करा. म्हटले काय? तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केली ना म्हटले त्यांचे नावं लिहून आणा म्हटले सगळे. मी कागद पेन घेतला. फार तर माझ्या जीवनामध्ये 5 जणांना मदत केली होती. किती? 5 जणांची यादी घेतली, महाराजांकडे गेलो. महाराजांनी ती ज्यांनी मदत मला केली ती 25 जणांची महाराज म्हणले, आणि तू लोकांना मदत केली ती फक्त 5 जणांची यादी म्हणले. म्हणले अरे बाळा, ज्या वेळेस या 25 जणांची यादी, तुला मदत करणारी जी यादी आहे ना तिच्यापेक्षा तू समाजाला मदत केलेली यादी ज्यावेळेस मोठी होईल ना म्हटले त्यावेळेस जीवन सुंदर होईल म्हटले. त्यावेळेस जीवन सुंदर होईल. नुसतं आपण आपला विचार नाही करायचा का समाजाने आम्हाला मदत करावा, समाजाने आम्हाला मदत, पण आपण सुद्धा समाजाला कधी कधी मदत केली पाहिजे. ज्याला गरज असेल त्याला आमच्या आयुष्यामध्ये आम्ही मदत केली पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सगळं काही मिळवायचं असेल तर मिळवा, पण लोकांचे आशीर्वाद मात्र नक्की मिळवा. तळतळाट नाहीये. आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्यामध्ये गरीबाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. तळतळाट सुखाना जगू देत नाही, धन संपत्ती बरोबर नेता येत नाही, आणि तळतळाट मात्र सुखाना जगू देत नाही. विठ्ठल कारण जीवनामध्ये सगळं काही हरलात तरी चालेल, मात्र हिंमत कधीच हरू नका. जीवन एक संघर्ष आहे. या जीवनामध्ये हिंमत कधीही हरू नका, कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून माणसांना जीवनामध्ये हिंमत कधी हरली नाही पाहिजे. आम्ही आयुष्य आयुष्य म्हणतोय. आयुष्य काय हो? आयुष्य ते एका गरीबाला विचारा काय असतं आयुष्याची किंमत. जो दिवसभर कष्ट करतोय तेव्हा त्याच्या संध्याकाळी त्याच्या लेकरांना अन्न मिळते. दिवसभर कष्ट केल्याशिवाय ज्याची चूल पेटत नाही ना त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो विकतो ना फुगेवाला, त्याला विचारा आयुष्याची किंमत. रात्री 12 वाजता लाईट येणारा आमचा शेतकरी, गरीब शेतकरी, त्याला विचारा आयुष्याची किंमत काय. दिवसभर कांद्याचे पोते वाहणारा मार्केटवरचा हमाल, त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय. ज्याच्या बापाने भरपूर कमवून ठेवलंय त्याला नाही कळणार आयुष्याची किंमत, पण तो गरीब रात्रंदिवस झटतोय ना त्याला आयुष्याची किंमत विचारा काय असते ती. विठ्ठल विठ्ठल शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला घडवण्याकरता वेळ खर्च करा आपला, म्हणजे इतरांना दोष द्यायला आम्हाला वेळ मिळणार नाही. चांगले विचार, चांगले आचार माणसाचे असले पाहिजेत. कारण विचार चांगले जर असले ना, संगत कोणाची असो माणूस बिघडत नाही. रामायणामध्ये 2 व्यक्ती असे होते, एक बिभीषण आणि दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही, आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा कैकेयी सुधारली नाही. सुधारणे आणि बिघडणे विचारावर अवलंबून असतं, परिस्थितीवर नाही. विचाराची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल. म्हणून चांगलं जीवन जगा, त्या भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आमच्या लेकरांच्या गाळ्यामध्ये माळ घाला. वारकरी संप्रदायाने जे आम्हाला जे दिलंय ना ते आज समाजामध्ये कोणीच दिलं नाही. आमचा भारत हा देवभूमी आहे, पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कारण या महाराष्ट्रावरती एवढे उपकार आहेत त्या संतांची. मी नेहमी म्हणतो वैष्णवाचा वास पुण्यभूमी पावन देश, पुण्यभूमी पावन देश, पुण्यभूमी पावन देश. वैष्णवाचा वास पुण्यभूमी पावन देश, पुण्यभूमी पावन देश, पुण्यभूमी पावन देश, पावन देश कारण हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत नसते ना आमचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही संतांची आमच्यावरती उपकार आहे. म्हणून आमच्या लेकरांच्या गळ्यामध्ये माळ घाला, त्यांना कीर्तनाला घेऊन या, वारकरी संप्रदायाचे चांगले विचार द्या. कारण आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. कारण आम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिक्षण फक्त मिळणार आहे महिला वर्ग, पण संस्कार नाही मिळणार. ते संस्कार फक्त आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्या वारकरी संप्रदायाचे आमच्यावर केवढे मोठे उपकार आहे. गळ्यात त्याच्या माळ घाला, गंध लावायला सांगा आमच्या लेकरांना.
आमच्या मुलांनी जर गळ्यात माळ घातली, गंध लावला, आईला किती आनंद होईल. आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल, नाही जगणार का? आमच्या मुलांनी माळ घातली, चांगले संस्कार त्याच्यावरती, म्हणून त्याच्या गळ्यात माळ घातला. पण आमच्या जीवनाची भूमिका अनुसरणापेक्षा अनुकरणात जास्त आहे. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज नाही होत. त्यांच्यासारखा गंध लावला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी वयाची 36 वर्षे वड्यावरती काढावं लागतात. भोग कमी, त्याग जास्त, झोप कमी, समर्पण जास्त, तेव्हा सगळं जमतं. नाही तसं जमणार आहे का? नाही. धन दौलत पैसा अडका आमच्या बरोबर येणार नाहीये. आम्ही 2027चे LICचे हप्त्याची आज व्यवस्था करून ठेवली का नाही? 2027च्या LICच्या हप्त्याची आज आम्ही व्यवस्था करून ठेवली. पण अरे बाबा, रात्रीतून जर हृदयविकाराच्या झटक्यानं तू गेला, भगवंताला काय उत्तर देणार आहे? त्या उत्तराची व्यवस्था आहे का आमच्या जीवनामध्ये? देवा तुझं भजन केलंय, देवा तुझं चिंतन केलं, याचा विचार कधी केलाय का आम्ही आमच्या जीवनामध्ये? नाही केला. म्हणून चांगलं जीवन जगा, त्या भगवंताची भक्ती, भगवंताचं चिंतन करा, ते आमच्या बरोबर येणार आहे. जीवन चांगलं जगा ना. आपली नाती, आपले संबंध सगळे जपून ठेवा. ते जर एकदा हरवले ना, गुगलला सुद्धा शोधता येत नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 हो पाव्यातला सूर जैसा मोठातून मोगळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळाला. म्हणून त्या भगवंताचं भजन करा, चिंतन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, जप तप याच्यामध्ये एवढी ताकद नाही, एवढी ताकद नामस्मरणामध्ये. अभंगाचं 3रं चरण. योग योग तपे, 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 योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे. हे योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे. योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे. गलतया नाम पे, गलतया नाम पे, सर्व साधनाचे, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सर्व साधनाचे, साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, साधनाचे सार, सार, सार. योग याग तपे केली तयाने आमबे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, योग यागामध्ये भक्ती होत नाही, कारण ती भक्ती भगवंतावर अवलंबून नसते ना. योग याग आपले स्वतःचं असते, स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते. याग करणे, योग करणे, त्याच्यात काही चूक झाली तर पुन्हा जावं लागतं माणसाला. तसं भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, त्या भगवंताचं फक्त नाव घेत राहा, सगळी जबाबदारी त्या भगवंतावर असते. म्हणून त्या योगाची ताकद
जेवढी असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद या नामस्मरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि ते नामस्मरण कोणतं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात? फक्त 3 अक्षराचं आहे, अभंगाचं शेवट. तुका मने जपा, तुका मने जपा, मने जपा, तुका 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 म्हणे जपा, तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. मधनी सा मंत्र त्रिअक्षरी सोपा सोपा सोपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा सोपा. चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया. जिथे जातो तेथे तू माझा सांग, जेथे जातो तेथे तू माझा सांग. मंत्र त्रिअक्षरी हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राख, पुरंदराचा हा परमा वाली धामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. मंत्र मंत्र त्रिअक्षरी सोपा,
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 हा हा जय 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 टाळी वाजवा, टाळी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबार या भंगामध्ये सांगतात का मंत्र त्रिअक्षरी म्हणजे कोणता? विठ्ठल. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणाचं चिंतन करा, भजन करा, तेच आपल्याबरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. आणि ज्या निमित्ताने आपण जमलेलो होतो ते निमित्त म्हणजे कैलासवासी जयराम शंकर दादा कांदाळकर त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. कारण बाप गेल्यावरती बापाचं महत्त्व कळत असतं, तोपर्यंत कळत नाही. आई गेल्यावरती आईचं महत्त्व कळत असतं. कारण त्या बापाचं, त्या आईचं त्या मुलांवरती किती प्रेम असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती. काही फायदा नसतो त्या मुलांच्या प्रेमामध्ये, पण इतकं आतुनात प्रेम त्या मुलांवरती आई वडील करत असतात. आजही मातावर्ग इथं बसलेले, मला सांगा बरं, तुम्ही माहेरी आजही जा, माहेरी गेल्यावरती तुमची आई किती म्हातारी होईल असू द्या, खरडत खरडत तुमच्यापर्यंत येईन, तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवल. बाप 1 किलोमीटरभर पिशवी घेण्याकरता येईल पुरीची, मग आज माझी मुलगी येणार आहे, आज माझी पोरगी येणार आहे. सासरी तुम्ही थकून जाल असेल असं आईला वाटत असतं, पण पुरीला म्हणून पुरी चहा सुद्धा टाकू नको, मी चहा टाकून देते, थांब बस 4 दिवस बळजबरी पुरीला ठेवन. बाप पुरीला म्हणून पुरी जाऊ नको ग, तू नसली तर मला करमत नाही या घरामध्ये. त्या बापाचं एवढं प्रेम त्या मुलीवरती असतं. आणि जातानी तुमची पिशवी ती कधीही रिकामी पाठवत नाही. पाठवती का नाही? तुमच्याकडे गडगंज असू द्या, तिची परिस्थिती किती गरिबीची असू द्या, 4 शेवाया देईन, 4 शेंगा देईन, ती आई देती का नाही? पिशवी कधीही रिकामी पाठवत नाही. माहेर किती दिवस हो? माहेरामध्ये जोपर्यंत बाप जिवंत आहे, आई जिवंत आहे, तोपर्यंतच, नंतर नाही आहे. बाबांना केवढी मोठी गाडी पाठवू द्या, केवढा बंगला बांधू द्या, नाही जावं असं वाटत का? त्या माहेरामध्ये दुःख सांगणारं आमचं कोणी शिल्लक राहिलं नाही ना, म्हणून त्या माहेरामध्ये आम्हाला जाऊशी वाटत नाही. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आईबाप पुन्हा कधीही मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेले आईबाप पुन्हा कधीही दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात ना, कितीही मोठी झालात ना, पण आईबापाच्या आशीर्वादाशी सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून त्यांचा सांभाळ करा. तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईनं, ज्या बापाने आम्हाला जपलंय, त्यांचा सांभाळ आम्ही म्हातारपणी केला पाहिजे ना. आमच्या घरासमोर आई बसलेली ती श्रीमंती, आमचा बाप बसलेला ती श्रीमंती. आणि आईबाप निघून गेल्यावरती कोणाला दाखवायचं? ते काय जाळायचं आहे का? म्हणून जीवनामध्ये आपल्या आईबापाचा सांभाळ करा. त्यांनी तळ हाताच्या पोटाप्रमाणे जपलंय, आम्हाला सांभाळ केलाय आमचा. लहानपणी आमच्या आईला आम्ही 1000 प्रश्न विचारले असतील, त्या आईनं आमच्या 1000 प्रश्नाचं उत्तर दिलं असेल, पण तीच आई जर म्हातारी झाली ना, तर 1 प्रश्न त्या आईनं आम्हाला 2दा विचारू दे. आई, आपण म्हणतो आई काय चालली का तुझी कटकट, तीच आई तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपती आम्हाला. म्हातारपणी आमचा सांभाळ करते, आम्ही त्यांचा केला पाहिजे ना, का करू नये? म्हणून जाता जाता एकच सांगतो, 2 पती पत्नी होते, पार्टीला जायला निघाले. आणि पार्टीला जात असताना ती सासूबाई घरामध्ये होती. ती म्हणली, सुनबाई मला 2 बाजरीच्या भाकरी टाकून दे, मिरची चटणी बरोबर मी खाईल. आणि तेवढ्यात मुलगा तिथं होता. मुलगा म्हणला, आई अगं आम्हाला जायला वेळ होतोय, जवळच मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, पंक्तीचा कार्यक्रम आहे, तिथं जा भोजना करता, जवळ आहे. म्हटलं आई म्हणली, अरे माझे गुडघे दुखतायत बाळा, कसं जाऊ इतक्या लांब? मुलगा म्हणला, नाही आई काय नाही, जाशील म्हटली जा. आणि तेवढ्यात दोघं पती पत्नी पार्टीला निघाले. स्वतःबरोबर छोटंसं लेकरू घेतलं, पार्टी केली, रिटर्न फिरले. आणि ते छोटंसं लेकरू बापाला म्हणतं, बाबा म्हातारा झाल्यावरती ना तुम्ही, मी मंदिरात शेजारी एवढा मोठा बंगला बांधणार आहे, मोठा बंगला बांधणार आहे म्हटले. बाप म्हटलं का बरं? म्हणे आज नाही का आजीला जायला त्रास झाला, उद्या तुम्हाला व्हायला नको. म्हणून आम्ही जीवनामध्ये काय पेरायचं ठरवलं, आम्ही जे पेराल ते उगवणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून सुंदर जीवन जगा. आज आमच्या कौस्तुभ दादा, कौतिक दादा यांनी सुंदर असं आयोजन केलं. साहेबांनी खरोखर धन्यवाद देईन त्यांना, कारण एक हालाकीच्या परिस्थितीमधून स्वतःचं शिक्षण घेतलं आणि नाशिक अशा ठिकाणी सर्व्हिस करतायत. शक्यतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करणारे माणसं हा सगळा खाटाटोप करत नसतात.
साहेबांचं खरोखर मला कौतुक वाटतं बरं का, नावसुद्धा कौतुक आहे. पण त्यांनी सुंदर असे आपल्या वडिलांचा हा मोठा सोहळा साजरा केला आहे दोन्ही बंधूंनी. दोघांनाही मी धन्यवाद देईल. आणि सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन केलं. समोर बसणारे सगळेच, आता मातावर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कोणी आदरणीय व्यक्ती असतील, सगळ्यांची नावं माहीत नाही. माझ्याबरोबर आलेले सगळेच रावसाहेब महाराज असतील, नकुल महाराज असतील माझे मित्र, आणि माझ्याबरोबर आलेले आमचे उमेशदादा भोसरे असतील, त्यांना धन्यवाद देईल. आमचे संदीप महाराज वैद्य, त्यांना धन्यवाद देईल. सर्वच आपल्या गावातील टाळकरी असतील, महाराज वर्ग असतील, पवार महाराज असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण आपल्या गावामध्ये भजनी असेल तरच आमचा परमार्थ टिकणार आहे. आणि पहिल्यांदा त्यांना आम्ही जपलं पाहिजे. खूप गावाचा परमार्थ टिकून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं असेल ना, ते आमचं संपूर्ण भजनी मंडळ. खरोखर भजनी मंडळाला धन्यवाद देतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विलंब देतो. बोली लेकुरे बेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध, करविली तैसी केली कटकट वाकडी कनिट देव जाणी. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, गुरुवारी नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.